त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। इतकं छान वाटलं मला ध्यानात गेल्यावर। 20-25 मिनिटच मी फक्त इथे बसलो, परंतु त्या ध्यानामध्ये जी शांती मला आज महादेवाची मिळाली, शंभूची मिळाली, ती मी शब्दात खरंच सांगू शकत नाही। इतकं प्रसन्न वाटतं, इतकं छान वाटतं, असं वाटतं झालं आता सगळं, म्हणजे खूप भारी वाटतंय। तो आनंद फक्त ध्यानातून मिळू शकतो, त्यामुळे ध्यान धारणा ही केलीच पाहिजे, महादेवाची शंभूची भक्ती केली पाहिजे। कारण शंभू सोडून दुसरं काय ह्या जगामध्ये, हे जे काय तुम्ही बघताय सगळं डोंगर वगैरे दऱ्या खोरे, हे कोणी तयार केलं? हे सगळं कोणी तयार केलं? माणसाने, तुम्ही, मी तर तयार केलेलं नाही आहे। मग हे तयार कोणी केलं? तर हे त्या तत्वाने केलं आहे। आणि ते तत्व म्हणजे की ज्याच्या आधी काहीच नव्हतं, ज्याच्या नंतरही काही नाही, ते तत्व की ज्याच्यामध्येच हे सगळं काही घटित होत आहे, त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं असूच काय शकतं आपल्या आयुष्यामध्ये। आणि ते तत्व म्हणजे शंभू, ते तत्व म्हणजे महादेव। आणि त्या महादेवाची भक्ती करण्यासाठीच, त्या महादेवाची पूजा ध्यान करण्यासाठीच ही आपली डोंगराळ भागामध्ये सगळी महादेवाची वगैरे मंदिरं असतात। कारण तुम्हाला तुमचा विसर पडायला हवा। आपलं जे मन आहे ते सांसारिक विषयामध्ये एवढं विखुरलेलं आहे, जमीन जुमला, गाडी घोडी, तर त्याचा आपल्याला कुठंतरी विसर पडावा म्हणूनच इतक्या लांब अशी शांत भागात, डोंगराळ भागात ही मंदिर आहे की इथं येऊन तुम्ही थोड्या काळासाठी का होईना पण तुमच्या रोजच्या कामाचा विसर पाडून पूर्णपणे महादेवाचा अनुभव करू शकतात, त्याला प्राप्त करू शकतात। तर खूप छान मंदिर आहे, महादेव दरा, श्रीगोंदा तालुक्यात हे मंदिर आहे। मी कामानिमित्त ॲक्च्युली श्रीगोंद्यामध्ये आलो होतो, तर आज सकाळी इथे आलो, या मंदिराचं दर्शन घेतलं, इथे ध्यान केलं। अगदी छान मस्ट विजिट अशी ही प्लेस आहे। तुम्ही एकदा तरी ह्या डोंगरामध्ये या महादेव दऱ्याला व्हिजिट करा।